आज मी HOS विभागातील वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम या विभागातील चालू असलेल्या 74 रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीट पॅसेजच्या कामाच्या पाहणीला सुरुवात केली। अतिरिक्त आयुक्त बांगर साहेब, पाणी खात्याचे अधिकारी, SWDचे अधिकारी, सीवरेज ऑपरेशनचे अधिकारी, रोडचे अधिकारी, मेंटेनन्सचे अधिकारी, असिस्टंट कमिशनर, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर या सगळ्यांसोबत काही रस्त्यांची पाहणी केली। या ठिकाणी मुख्यतः जे आढळून आलं त्यामध्ये सर्व अन्य एजन्सींचं अजूनही कोऑर्डिनेशन कमी पडत आहे आणि म्हणून काही गोष्टी स्पेसिफिकली महापालिकेने कराव्यात याबद्दल निर्देश दिलेत। महापालिका ते करेलही। प्रत्येक रस्त्याप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या कोऑर्डिनेशनच्या अंतिम तारखा ठरवणे, 31 मे आधी ते पूर्ण करून घेणे नंबर 1। नंबर 2, मोठ्या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या, अदानीच्या इलेक्ट्रिसिटीच्या, महानगर गॅसच्या या त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजच्या लाईन्स या डॅमेज झाल्या आहेत। पूर्ण मुंबईभर पण तीच अवस्था आहे। आणि त्यामुळे दुसरा मुद्दा, युटिलिटी डॅमेज रिपोर्ट हा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने घ्यावा। HOS मध्ये त्याच्यावर कारवाई करणार, 31 मे आधी कसं पूर्ण करणार त्याचं वेळापत्रक पूर्ण करावं हे निर्देश दिले। नंबर 3, या सगळ्याबरोबर जे रस्ते फेज 1 आणि फेज 2 या दोन्ही कंत्राटदाराच्या पॅकेजमधले आहेत, जे मोठे रस्ते आहेत, 31 मे पर्यंत जेवढा भाग होईल तेवढा काही करून पूर्ण करावा, नवीन रस्त्याला खोदू नये हे त्या ठिकाणी निर्देश दिले, ते सुद्धा महापालिका करेल। नंबर 4, गुरु नानक पार्क असेल, बांद्रा जिमखाना असेल, खार जिमखाना असेल, दौलतनगर आयलंड असेल, अशा त्या ठिकाणी गोलाकार असलेल्या महत्त्वाच्या उद्यान आणि आयलंडच्या आजूबाजूला येणाऱ्या रस्त्यात लोकांची वर्दळ जास्त असते, त्यामुळे तो सर्कल ते वर्तुळाकार रोड सर्वात आधी मधु पार्क सहित सांताक्रूज पर्यंत पूर्ण करावेत। महापालिका ते करेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे। आणि नंबर 5, अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक रस्ता शहा यातला कंप्लीशनचा रिपोर्ट हा मला 15 दिवसात द्यावा असे आदेश उपनगर पालकमंत्री म्हणून उपनगरातल्या सगळ्या रस्त्यांच्या बाबतीत मी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना दिलेत। याचा मी पाठपुरावा करीन। नागरिक बंधू भगिनीहो, या पद्धतीने आपण ज्याला म्हणू अनप्लॅन्ड पद्धतीने सुरू केलेल्या कामाचा त्रास जो नागरिकांना होतो तो 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्याचा भूमिका मी घेऊन आम्ही सगळे कामाला लागलोय। धन्यवाद।